कडे YouTube लाईव्ह सारख्या अनेक असे टुर्नामेंट खेळायला आपण अजयला पाहतोय। नारंगी ग्राउंडचा त्याच्याकडे जुना जाणता अनुभव, प्रकाश झोतामध्ये देखील खेळलेला क्रिकेटर हा आपण खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। चिंचाळे संघाचा अजय डेरे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती आणि पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट होण्याने शॉट खेळलाय मिड विकेट दिशेने। आता मात्र झेल कोणत्या प्रकारची चूक केली जात नाही, क्षेत्ररक्षकाकडून झेल बाद होत आहेत। परम एकदा पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन, वन डाऊन फलंदाज बाद होते 9व्या धावसंख्येवरती बाद। प्रलय लागले कुठे त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय। डीजे ऑपरेटर गणेश कोंड, नूतन क्रिकेट संघ गणेश कोंड आयोजकांतर्फे आपण पाहत असं नेहमी त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला पाहायला मिळतं। प्रलय बाबा विशाल मांजरेकर असतील, सचिन मांजरेकर असतील, असे काही नवोदित उभारते खेळाडू आहेत गणेश कोंड संघामध्ये। हे देखील जबाबदारीपूर्वक या ठिकाणी आपापलं कार्य या ठिकाणी पार पाडण्याचं काम करत असतात। गोलंदाजी मार्कवरती येते मैदानाच्या आतमध्ये तेजस वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक हाताळतोय तो म्हणजे तेजस देखील एक नामवंत खेळाडू आहे। त्याच्याकडे देखील सुंदर असा क्रिकेटचे खेळाचे शैली त्याच्याकडे पाहायला मिळते। तेजसकडे पंचांच्या डाव्या बाजूने पुसत चेंडू, गोलंदाजी मार्कवरती तेजस, स्ट्राईक वरती आहेत फद, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत साथी फलंदाज सुनील आणि फद मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय। फदला मात्र या ठिकाणी तडून फलंदाजी करावी लागेल। थोडीशी धावगती या ठिकाणी धावा जमवण्यासाठी पहिला चेंडू असेल, पहिला चेंडू फुल लेंथ तिऱ्यावरचा कव्हर ड्राईव्ह केला जातोय। अलाम द कॉपीट, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, चेंडू निघाला धन धन सन सन। नीलावंती देवीच्या नीलावंती देवीच्या कृपेने या ठिकाणी आपल्याला सुंदर असे टुर्नामेंट नीलावंती देवीच्या नावाने नीलावंती देवी चषक 2024चा आपण दैवप्रमाण सोहळा या ठिकाणी पाहत आहोत। आणि कशा प्रकारच्या या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चाललेला खेळ आपण पाहतोय। फद यांच्याकडून पुन्हा एकदा पुढे चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ तिऱ्यावरची डिलिव्हरी जोरदार फील केली जाते का, परंतु नाही। पंच लेग बाईच्या रूपामध्ये घोषित करता येते, एक धाव मिळते। एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते। धावसंख्या जाऊन पस्ते मंडळ संघाची 14 या धावसंख्येवरती दुसरे षटक मार्गस्थ आहे। धावसंख्या 14। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा तेजस, आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचा टप्पा हाताळतोय। आपण जर YouTube लाईव्हची याच्या अगोदरची टुर्नामेंट पाहिली असेल, चिंचाळी संघाने खेळलेली नारंगी क्रीडा ग्राउंडवरती जी पाहायला मिळाली, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तेजस कडून, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अजय कडून, ऑलराऊंड खेळ मात्र पाहायला मिळत तो म्हणजे चिंचाळी संघाकडून 6 चेंडू आणि 3 धावांची जी मॅच पाहिली आपण चिंचाळी आणि आंबवली या दोन संघांमध्ये जर का आपण सामना पाहिला असेल, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज होती सामना जिंकण्यासाठी आंबवली संघाला, परंतु भेदक मारा त्या ठिकाणी केला होता गोलंदाज अजय डेरेने आणि 6 चेंडूमध्ये 3 धावा देखील त्या ठिकाणी बनवणं अपयशी ठरले होते ते आंबवली संघाचे फलंदाज। सुंदर गोलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी नारंगी ग्राउंड वरती पेश केला होता तो अजय डेरे यांनी। तो संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल, फुल लेंथ यावरचा चेंडू, पंच वाईड करार करतात उजवेष्टीच्या खूपच बांधताना चेंडू पंचांनी एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक्सरसाइज करताना व्हाईट सांगितले जाते। अतिरिक्त 1 धाव टोटल मध्ये ऍड होते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती। स्ट्राईक वरती आता लेफ्ट हँड फलंदाज सुनील, बघूया आता सुनील कशा प्रकारची फलंदाजी करणार। तेजस यांच्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तेजसचा पुढचा चेंडू, स्लोवर 1 चेंडू होता, थोडासा फुल लेंथ एरियावरती चेंडू खेळ करता लॉंग ऑन विजन मध्ये जाते। डीप लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे क्षेत्ररक्षक चुकी करत नाही, व्यवस्थित चेंडू पकडतोय तो परत 1 धाव पूर्ण केली जाते ती म्हणजे दोन्ही फलंदाज फद आणि सुनील यांच्याकडून धावसंख्या 1 निवडली जाते मांडणगड संघाची। पुन्हा एकदा तेजस, आता मात्र फद पुन्हा एकदा चेंडू फेस करणार। तेजस यांचा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू हुक करताय, चेंडू खेळला जातोय फाईन लेगच्या दिशेने, चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू निघाला सीमारेषा पार 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 4।
धावसंख्या 4 निवडलेले, धावसंख्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 धावसंख्यावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र फुल लेंथ नावाचा चेंडू होता. चेंडू घेऊन करतात थर्ड मॅनच्या दिशेने पॉइंट आणि गल्लीच्या दिशेने टॅग केला जातोय. चेंडू एकदा पूर्ण करतात आणि एका धावेवरती समाधान मानताय दोन्ही फलंदाज. कोणत्या प्रकारची घाई आणि गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. खास करून सुनील आणि फद यांच्याकडून सुंदर कॉल बॅक केला जातोय. दोघांना संयमी खेळ खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याच्या नंतरचा जो होणारा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गुडेगर वर्सेस किल्लावाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असं आपण टॉस साठी यायचं आहे. गुडेगर संघाचे कर्णधार आणि किल्लावाडी संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. पुढचा चेंडू पंचांच्या एवढ्या बाजूने 10-12 फॉलांचा रडप घेऊन सुनील यांच्यासाठी. आता मात्र जोरात टाकताय चेंडू गुड लेंथ एरियावरती पिचिंग केला जातोय. वेगवान गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केला जातोय. ते म्हणजे तेजस यांच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटक समाप्तीचा इशारा ते पंचांचा. 2 षटक समाप्ती अखेर धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये अजयने 9 धावा खर्च केल्या तर तेजसने दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. 10.50 ची सरासरी मात्र 2 षटकामध्ये कंप्लीट केली ती मंडणगड संघाच्या फलंदाजाने. 2 षटकानंतर धावसंख्या झाल्या 21. जाऊया पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर यांच्याकडे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाची अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्गवरती आहेत अभि. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय अभिषेक. पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो अभि. त्यांच्यासाठी फुल लेंथचा चेंडू होता. थोडासा अलाउंड द कार्पी शॉट केला जातोय. मिड विकेट विजन मध्ये जातोय. डीपच्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी दोघांकडून चूक केली जाते. 2 क्षेत्ररक्षकांनी चूक केल्यामुळे धावा मात्र 2 मिळत आहेत. त्या ठिकाणी मंडणगड संघाला टोटल मध्ये 2 धावा ऍड होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढली जाते ती मंडणगड संघाची 23 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अभि यांच्याकडून. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवले त्यांच्यासाठी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहतोय. पूर्णपणे तो रोडवरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्लोवर पण डिलिव्हरी त्या ठिकाणी हाताळले ती गोलंदाज अभि याने. सूर्य टप्पा गुड लेंथ एरियावरती चेंडू बाउन्स करतात त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. अजून आता मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची चान्स दिला जात नाही त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच तटात आहे. झेलची संधी आहे. झेल खाली येतोय. झेल सुटतंय. जीवन विधान मिळले जाते. पुन्हा एकदा रनआउट साठी संधी आहे. बघूया डायरेक्ट थ्रो येतोय का आणि मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा क्रीज मध्ये पोहोचतोय. थोडं कव्हर करणं गरजेचं होतं. झेल सुटली असती तरी पुन्हा जोराने वेगाने उठायचं होतं आणि चेंडू फेकायचं होतं. पण प्रयत्नामध्ये असफल ठरतायत. झेलसाठी एफर्ट मात्र सुंदर प्रकारे लावलं होतं. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेने टोटल मध्ये ऍड होत आहेत त्या मंडणगड संघाच्या. पुन्हा एकदा अभि पंचांच्या उजव्या बाजूने 10-12 फॉलांचा रनअप घेऊन समोर जातील त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. बघूया कशा प्रकारची फलंदाजी. पुन्हा एकदा मात्र स्लोवर वन डिलिव्हरी. पुन्हा एकदा दिमाग त्या टेम्परामेंट टेक्निक वाला क्रिकेट खेळला जाते अभि यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी सुरेख टप्पा हाताळतोय. कोणत्याही प्रकारची घाई नाही. कोणत्याही प्रकारची गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती अभि. मात्र सलामीपासून फलंदाजी करतोय. अजून त्याला मोठे फटके खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही. 3 चेंडू निर्धाव काढलेत बघा. याला म्हटलंय क्रिकेट. सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश केला जातोय. तो म्हणजेच चिंचाळी संघाकडून
खास करून अभि जबरदस्त गोलंदाजीचा नजारा। पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने, आता मात्र स्टेप आउट वरून खेळण्याचा प्रयत्न आहे। झेलचेची संधी धावबादसाठी अपील, पुन्हा एकदा गडी धावबाद होतोय। सुनील आता मात्र बाद होते आणि पुन्हा एकदा तिसरा गडी गमावावा लागते, तर म्हणजे मंडणगड संघाला। धाव संख्या झाली ती 25 धावा टोटल झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते चिंचाई संघासमोर। नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। मगाशी गोलंदाजीमध्ये आपण पाहिली रोशन आणि जशा प्रकारची पहिली गोलंदाजी केली ती म्हणजे अजयने, तशाच प्रकारची त्या दोघांमध्ये जुगलबंदी आता गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळेल। आता रोशन गोलंदाजी करणार, अजय फलंदाजी करणार, नक्कीच रोमहर्षक लढत होणार, ती मात्र शंका नाही। टोटल एवढी पण अजून कमी नाही, 3 षटकामध्ये 26 धावा चेस करायच्या आहेत। जवळजवळ 9ची सरासरी। जाऊया आपण एकदा डिसिजन मध्ये। थँक्यू डीजे। गुडेकर संघाचे कर्णधार टॉस का बॉस कडे आपण जात आहोत। गुडेकर संघाचे कर्णधार आणि किल्लावडे संघाचे कर्णधार। हा 3rd राऊंडचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी केला जाणार आहे। पहिल्या गटातील क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी होईल। गुडेकर आणि किल्लावाडी या 2 संघांमध्ये टॉस होईल। टॉस केला जातोय। गुडेकर संघाचे कर्णधार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लकी कर्णधार, आपण ज्यांना गुडेकर नावामध्ये ओळखलं जातं असे अविनाश कदम, श्रेयश बांद्रे आणि श्रेयश बांद्रे आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय क्षेत्ररक्षण करण्यासाठी। श्रेयश बांद्रे किल्लावडी संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत। गुडेकर संघाचे कर्णधार देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। दोघांमध्ये टॉस केला जातोय। टॉस करते आहेत गणेशकोंड संघाचे युवा खेळाडू विशाल मांजरेकर यांच्याकडून टॉस केला जातोय। या ठिकाणी टॉस का बॉसच्या दिशेने आपण जातोय। कोणता संघ या ठिकाणी टॉस जिंकणार? टॉस उडवले गेले, टॉस जिंकले ते म्हणजेच किल्लावाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाज आमंत्रित केले ते म्हणजेच गुडेकर संघाला। 2 षटकाचा सामना आहे। 2 षटकामध्ये जवळजवळ किती टोटल ऍड करणार गुडेकर संघाचे फलंदाज? गुडेकर संघामध्ये आपण अमोलला पाहणार आहोत, क्षितिजला पाहणार आहोत, अजयला पाहणार आहोत, अविनाश आहे, कुर्णाल आहे, अशा अनेक अशा फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार। 2 षटकांचे सामने आहेत। कशा प्रकारची फलंदाजी करतील आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल। पण एकदा आपण जाऊया डीजेच्या माध्यमातून, त्यानंतर पण एकदा मैदानाच्या दिशेने घेऊ। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय चिंचाई वर्सेस मंडणगड या 2 संघांमध्ये। धाव संख्या झाली ती 25-26 धावांचं टोटल या ठिकाणी चेस करायचे ते चिंचाई संघाला। दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येणार त्या ठिकाणी रोशन, वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय रोशन। सलामीचे फलंदाज आपण अजय डेरीला आपण मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। साथी फलंदाज तेजसला एक आपण पाहतोय। तेजस आणि अजय पूर्ण प्लेइंग 11 सेट करून या ठिकाणी खेळण्याच्या दृष्टीने आलेले ते म्हणजेच चिंचाई संघाचे सर्व खेळाडू। नक्कीच त्यांचा मला एक वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, खास करून अजय यांच्या माध्यमातून। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज रोशन,
क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक डीपच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, सामना चालू होते. डीप लॉंग ऑफला आता पाहतोय सुनील. डीप लॉंग ऑन लाईक खेळाडूवर पहिला चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. गुड लेन तीरावर चेंडू टाकतायत. लेग स्विंग, लेग कटर चेंडू, त्याने लेग ब्रेक केला होता. चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. तो अजय यांच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा रोशन पुढचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय. जस्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पण वाईड करायला करतायत. आबांतर धावेत भर घातला जातोय रोशन यांच्याकडून. अतिरिक्त एका धावेने मात्र या ठिकाणी धावसंख्येचं खातं खोलं जात आहे. पुढचा चेंडू आता मात्र उंच तळात आहे. तर मिड विकेट दिशेने जातोय चेंडू. स्क्वेअर लेग दिशेमध्ये झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षक झेल सुटतंय, जीवनदान मिळतंय. काय घडतंय? सगळं बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. रोशन यांच्या गोलंदाजीवरती ही कॅच शेवटपर्यंत कशा प्रकारे घातक ठरू शकते मंडणगड संघाला. अजय डेरे या मोठ्या फलंदाजाची झेल होती. झेल पकडणं गरजेचं होतं. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. थँक्यू डीजे. कॅच पकडणं खूप महत्वाचं आहे. दुसरा चेंडू होता. दुसरा चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फ्रंट फूट वरती आले होते आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता बॅक फूट वरती, परंतु चेंडू व्यवस्थित बॅट वरती टायमिंग झाला नाही. त्यामुळे चेंडू हवेत उंच गेला. शॉट्स मिड विकेट दिशेने गेला होता. झेल खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आला होता, परंतु थोडीशी चूक करतोय. तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच चिंचाळी संघाची 4 धावसंख्या झालेल्या. आणि पुन्हा त्या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळला गेला बघा रोशन यांच्याकडून. स्लोवर वन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. लेग ब्रेक चेंडू टाकला लेफ्ट हँड फलंदाजसाठी. तेजस यांच्यासाठी सुंदर गोलंदाजीचा नसर आपण पाहतोय रोशन यांच्याकडून. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू असेल तेजस यांच्यासाठी. आता मात्र ब्लॉक वरचा चेंडू होता. पुन्हा झेलची संधी आहे. झेल बाद, गडी बाद. पहिल्या विकेटचं पतन होते. कम ऑन डूजे. Ladies and gentlemen, this is your captain speaking. जोगी आवे मैनू इत्थों दूर ले जा तू, सीने विचों दिल कर दब गुडू. मुंदरा पुआ के नाले मच्छियां चरा के, मुंदरा पुआ के नाले मच्छियां चरा के, कीता जीना मुश्किल तू मेरा. थैंक यू डीजे. तेजस बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय पिंट्या. 1 डाऊन फलंदाज आपण पाहतोय पिंट्याला. आता मात्र थोडं संयमी खेळ खेळावा लागेल. धावसंख्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले ती म्हणजेच चिंचाळी संघाची 4 धावसंख्येवरती. जवळजवळ 9ची सरासरी 3 षटकामध्ये कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये टाकून झालेले ते पहिल्या षटकातील. एक मोठा फटका येणे गरजेचं आहे. धावगती वाढवण्यासाठी बघत अशा प्रकारचा प्रयत्न असेल पिंट्यांचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख टप्पा या ठिकाणी हाताळला जातोय. गुडलेन तिर्यावरती चेंडू पिचिंग करतात, त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. यष्टरक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पिंट्यांच्या मात्र पुन्हा एकदा फ्रंट फूट येऊन प्लेसमेंट करतायत. चेंडू खेळला जातोय, पॉइंटच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण होते. सिली पॉइंटला गेल्यानंतर 1 धाव दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते. 1 षटक समाप्त केली. धावसंख्या 5. षटक समाप्तीचा इशारा 50 जाऊया डीजेच्या ऑपरेटरच्या माध्यमातून. गाणं लागल्यानंतर सर्व छोटे क्षेत्ररक्षक सगळे खेळाडू या ठिकाणी आनंदाने हसायला लागले.
आपण पॅव्हेलियनच्या दिशेने पाहतोय गणेश कोणचे सर्व स्वयंसेवक छोटे खेळाडू या ठिकाणी हसायला लागताना नाचायची इच्छा आहे परंतु नाचू शकत नाही. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे ते क्षण चित्र टिपण्यात आले होते आणि त्या डान्स देखील आनंद लुटला. मूड मध्ये पाहायला धावसंख्या झाले 5 वरती ओमकार वैयक्तिक पहिले षटक संघासाठी दुसरे षटक हाताळतोय. स्ट्राईक वरती आहेत पिंट्या. पहिला चेंडू उंच तडात आहे. चेंडू चालला आहे मागच्या दिशेने झेल खाली तो क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीत. कॉम्बिनेशन मात्र झालं नव्हतं परंतु झेल मात्र कॉल मात्र व्यवस्थित झाला नव्हता. झेल मात्र सोडत नाही. गडी बाद होतोय. पिंट्या बाद होतोय. पिंट्या बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठा धक्का मिळतोय चिंचाळी संघाला. हम है थैंक यू डीजे. न तुम कम हो न हम है तुम हो. आता ना हम कम है ना तुम कम हो. आता या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये. धावसंख्या टोटल 25 पर्यंत जाऊन पोहोचली. 26 धावांचं माफक थोडंसं आव्हान दिलं होतं परंतु आतापर्यंत कमबॅक मध्ये बॅक त्यामध्ये गेम मध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे हावी आहेत गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय. अपील केली होती लेग अपील मात्र पंचांनी फेटाळले. एलबीची अपील झाली होती. धाव मात्र मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते दुसऱ्या षटकातील ओमकार यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. आपण पाहतोय पॉइंट गल्ली आणि थर्ड मॅच अशा प्रकारचं क्षेत्रव्ह्यू ऑफसाइड दिशेने पुन्हा एकदा जोरात टाकताय. चेंडू स्ट्राईक केला जातोय. एक धाव निश्चित पूर्ण होते. आता मात्र स्ट्राईक वरती येत आहेत अजय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या त्यांना पोहोचते 6 या धावसंख्येवरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 20 धावा. सामना नक्कीच या ठिकाणी रोमहर्षक लढत होणार ती मात्र शंका नाही. चिंचाळी वर्सेस मंडणगड दोन्ही तुल्यबळ संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू ओमकार गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती अजय. महत्वपूर्ण फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारचा अटॅक करतोय बघूया. इन स्विंगर आउट स्विंगर सुंदर गोलंदाजी होते. लेग ब्रेक चेंडू टाकला तर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. तो अजय यांच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या अस्थिरवलेली आहे. ती म्हणजेच चिंचाळी संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज ओमकार. अजय यांच्यासाठी शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र झेलची संधी आहे का आणि बघूया. कधी बाद 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 डीजे यारी निभानी दिल दिले उमर राजा दिल दिले उमर जानी दिल दिले उमर राजा आता गाणंही त्यांच्यासाठी लागलंय. सध्या आहेत काही जण आहेत मैदानाच्या बाजूला, काही जण बसलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये आहेत आता डीजे थँक्यू आहेत. काही जणांच्या हातामध्ये आता बॉटल आहेत पण रिकाम आहेत की भरलेले आहेत त्यांना माहीत पण भरलेले आहेत. काही जणांच्या भरलेल्या आहेत काही जणांच्या रिकाम आहेत. ह्याही गोष्टी आहेत आणि चांगलं साऊंड डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं आहे. पण एक पारितोषिक आलंय. चिंचाली संघ जर ही मॅच जिंकली तर निलेश मांजरेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर होणार आहेत. आणि गणेश कोणच्या गावातील आपल्या सर्व लहान मुलांसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. षटकाराच्या बाहेर जर कॅश घेतली तर तुम्हाला 100 रुपयाचं. आता बघा हा निघालाच लगेच निघाला. नुसतं सांगायची गरज होती. 100 रुपयाचं बक्षीस आहे. 100 रुपयाचं. आणि आईस्क्रीमची गाडी पण येते आता थोड्या वेळात. किसको मिलेगा आईस्क्रीम भेटणार आहे प्रत्येकाला भेटणार आहेत. त्याही गोष्टी आहेत.
निलेश मांजरेकर साहेबांकडून तुम्हाला 100 रुपये दिले जाणार आहेत. षटकाराच्या बाहेर कॅच घ्यायचं आहे. पण आता निलेश मांजरेकर साहेब काही लहान मुलं माझ्याकडे आले, ते मला सांगतात की दोघांनी कॅच घेतला तर तुम्ही 50-50 द्याल का. पण बघूया, दोघांनी जर तो कॅच चांगला घेतला तर 50-50 त्या दोघांना देऊयात. या ठिकाणी षटकाचा खेळ मैदानावरती जर आपण पाहिला तर पाहायला मिळालाय तो मात्र 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या 6 धावा आहेत. चिंचाली वर्सेस मंडणगड चालू असलेली मॅच सध्या आपण मैदानावरती पाहतायत. लक्ष मोठं नव्हतं, लक्ष जर पाहिलं तर इतकंही मोठं नव्हतं आणि इतकंही छोटंही नव्हतं. पण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ जो समजेल ना तो क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकणार आहेत. म्हणजे नेहमी म्हणतो ना आपण सामनेवाला ज्यावेळी एखादा आपला भक्कम असतो ना, मग भक्कमच्या विरुद्धच आपला महत्वाचा एक्का काढायचा असतो बाहेर. आपण नेहमी पत्ते खेळत असतो त्यावेळी पत्त्यामध्ये आपला एक्का जो असतो तो एक्का त्याच वेळी दाखवायचा आहे ज्यावेळी तुम्हाला गरज असते. धावा फलकावरती लगावल्या 6 करायच्यात मैदानावरती 26 यानी की 20 रनची गरज आहे. 6 बॉलमध्ये 20ची गरज आहे. पण खरं तर पत्त्याचं आपण पत्ते खेळत पण असतील पण पत्त्यामध्ये एक्का मोठा म्हणतो, पण एक्का मोठा नसतो, एक्कापेक्षा बादशाह मोठा असतो. आणि तो बादशाह असतो ना, तो बादशाह क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणार का, हाही प्रश्न मैदानावरती आहे. 6 बॉलचा खेळ आहे, 20 रनची गरज आहे. सामने वाले के पास एक्का है लेकिन हमारे पास भी बादशाह है. मैदानावरती दाखवणार चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार आणि कॅच सुटलाय बाहेर का. षटकार नाही म्हणून मी म्हणलं ना, सामने वाले के पास पत्ते में होता है एक्का लेकिन हमारे पास बादशाह है. बादशाह दाखवून देणार. थैंक यू. आता डीजे ने थोड़ा लेट लावलं होली का, लेकिन होली कब है और फेमस झाला तो होली कब है. होली हो गया, होली हो गया, सिमगा हो गया. सुनीलने जर पकडलं तर पैसे नाही आहेत, लक्षात ठेवा. 14ची गरज आहे. नाही थोडस मिस केलं परंतु आहे, अजूनही मॅच आहे. 5 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. मैदानावरती सामना रंगणार आहेत. आणि 4 चेंडूचा खेळ 14ची गरज आहे. 6 मध्ये 20 हव्या होत्या. एक षटकार आला, एक डॉट आलाय. थोडस आता धकधक वाढले आहेत. चिंचाली संघ मैदानावरती आहेत, मंडणगडचा संघ मैदानावरती आहेत. जिंकेल कोण याची चर्चा सध्या रंगली गेली आहेत. एक बिग हिट मॅचला कलाटणी देईल. पुन्हा एकदा खेळला, फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या नावामध्ये झेल. फलंदाज फेल. बाद. थँक्यू. आता इथून विचार केला तर 3 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. मॅच रंगलेला आहे. पण आता काही जण मैदानावरती बसलेले आहेत, म्हणजे काही जण ड्रिंक करण्यासाठी बसले. मग त्यांनी म्हटलं माझ्यासाठी सेफ जागा कुठले. म्हटलं लाईव्ह कॅमेरामॅनच्या खाली जाऊन बसा, म्हणजे कॅमेरा तुमच्यावरती येणार नाही. पण आता एनडी स्पोर्ट्सवाल्याकडे जर विचार केला ना तर तिथेही मारू शकतात ते. तिथेही तुमच्यासाठी सेफ जागा नाही. म्हणजे सेफ जागा नाही, तुम्हाला डोंगराच्या पलीकडे देखील शोधू शकतायत. कॅमेराची पॉवरफुल रेंज आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. पुन्हा गोलंदाज फटका खेळला, हवेमध्ये खेळला. झेल. फलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा फेल. विकेटचं पतन गॉन. डब्ल्यू आलेला आहे, पण डब्ल्यू आणखी येईल का. पण प्रत्येकाला माहित आहे तो एक पिक्चर होता त्याच्यामध्ये डब्ल्यू शोधण्यासाठी किती वेळ गेला होता. माहित आहे प्रत्येकाला. एक डब्ल्यू शोधण्यासाठी इतका वेळ गेला होता. पण आता इथे डब्ल्यू नाही, आता विकेटच शोधायचे आहेत. विकेट अनदर विकेट येईल का हाही प्रश्न आहेत. 2 विकेट आलेले आहेत. हॅट्रिक ऑन आहेत. सध्या आपण एनडी स्पोर्ट्सला जरी पाहिलं तरी हॅट्रिक ऑन. मैदानावरती हॅट्रिक महत्वाची असते आणि हॅट्रिक वरती सध्या गोलंदाज पोहोचला गेलाय. तो सध्या फिल्डिंग मध्ये चेंजेस करतो. नाव आहे मैदानावरती गोलंदाज सुनील पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. प्रचंड हवेचा वेग वाढलेला आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 14 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा क्लीन बोर्ड, दांडी गुल, विकेटचं बटन बाद.
आणि हॅट्रिक आहे ती हॅट्रिक कंप्लीट केलाय. एकदा टाळ्यांचा गजर सुनील यांच्यासाठी जोरदार होईल. विकेट विकेट अँड अनदर विकेट. थँक्यू. चला शेवटचा बॉल राहिलेला आहे. औपचारिकता त्या मॅच मध्ये शिस्त राहिलेले आहेत, परंतु सुनील यांची कामगिरी लगातार त्या 3 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती संपलाय. मॅचला जिंकले आहेत शिवतेज मंडणगड भिंगलोली संघानं मात्र या मॅचला जिंकलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. विनंती असेल दोन्ही संघ लाईनअप मध्ये आणखी हस्तांदोलन मैदानावरती करूनच मैदानाच्या बाहेर येणार आहात ही तुम्हाला विनंती असणार आहे. चला दोन्ही संघ चिंचाली आपण देखील मैदानावरती लाईनअप मध्ये जायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिवतेज मंडणगड भिंगलोली आपणासही विनंती आहे. क्रिकेटचा खेळ आपण खेळत आहात, एक जिंकणार एक हारणार हा क्रिकेटचा नियम आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गेम चेंजर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो गेम चेंजर ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर 3 विकेट हॅट्रिक विकेट घेणारा सुनील ठरलाय. या मॅचचा आहे हिरो मॅन ऑफ द मॅच. न तुम कम हो न हम कम है जानी, यार की है यारी निभानी, पीले पीले उम्र राजा